पालघरमध्ये सुद्धा ज्यांची साधूंची हत्या आणि हत्यारे यांच्या पक्षामध्ये गेले. आता ते आपटेचं बघा ना तुम्ही, बदलापुरातल्या आपटेला थेट स्वीकृत नगरसेवक म्हणून तिकडे तिकीट मिळतं. म्हणजे बद्दल आपण बोलतोय, आता जी आकडेवारी त्यांनी सांगितली त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त 16 नगरसेवक संभाजीनगरमध्ये निवडून आले, तर सगळ्यात जास्त जो उद्रेक होता तो पण आपण संभाजीनगरमध्ये बघितला होता. लक्षात घ्या की एमआयएम आलं कसं. एमआयएम ही म्हणजे रजाकारांची एक पक्ष आहे हा, आणि जो हैदराबाद संस्थानामध्ये आम्ही मराठवाडा असल्यामुळं एमआयएमचा जन्म हा नांदेड आणि आता औरंगाबादच म्हणलं पाहिजे, कारण ते स्वतः औरंगाबाद म्हणतात त्याला, तर याच्यामध्ये झालेलं आहे. आणि एमआयएमचं जे प्रस्थ आहे हे मुस्लिम एरियामध्ये काँग्रेसचं खच्चीकरण करून झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर. आणि हे जे आहे इम्तियाज जलील पासून सगळे खासदार जे झालेले आहेत ते पहिले खासदार याचे औरंगाबादचे म्हणजे संभाजीनगर, मुंबईत पण आले ना 3 जागा, मुंबईत पण सगळीकडे पसरलेली आहेत. आणि मला असं वाटतं की ही जी विश्ववल्ली आहे, मी विश्ववल्ली यासाठी म्हणतो की ती रजाकार हा आम्हाला काय ते मराठवाड्याच्या माणसांना माहिती आहे. तर हे जे आहे हे फार वाढत चाललेलं आहे. जे कोणी याला अप्रत्यक्ष पाठिंबा देतात मला वाटतं ते त्याला जबाबदार आहेत, कारण पाठिंब्याशिवाय हा पक्ष वाढणं. कसे आनंदजी, आतापर्यंत बी टीम म्हणत होते, आता ए टीम म्हणायला लागलेले. मी आता थोडक्यात सांगितलं ना मगाशी की आता भविष्यामध्ये पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदेपेक्षा एमआयएम जास्त उपयोगी ठरणार आहे. हिंदू मुस्लिम सुरू राहणार, हिंदूच फटके खाणार. आम्ही नेहमी असं म्हणतो की संभाजीनगरमध्ये लोकांना हिंदूंची जळाली, घरं हिंदूंची जळाली. हिंदुत्ववादी सरकार असताना मारून झाल्यानंतर यंत्रणा आल्याने दोघांना शांत केलं. तर हिंदूंनी याच्यावरती मानसिक तयारी ठेवावी की आपला राजकीय वापर आणखी वाढत जाणार आहे. ठीक आहे, जयूजितकर कमेंट घेऊया. एकनाथ शिंदे साहेबांनी मध्यंतरी एक स्टेटमेंट केलं होतं आणि ते सगळ्याच वर्तमानपत्रातून आलं होतं, तर ते मी या ठिकाणी उद्धृत करतो. ते म्हणाले होते की आम्हाला हलक्यात घेऊ नका. अर्थात हा अंगुली निर्देश सत्तारूढ त्यांच्यात मित्रपक्षाच्या दृष्टीने होता अशी माध्यमात चर्चा होती. मला असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीला, उमेदवाराला आणि पक्षाला कुणीच कमी लेखू नये. एमआयएमचं जी वाटचाल आहे, जी प्रगती आहे, जी आत्ता त्यांना ज्या सीट्स महाराष्ट्रामध्ये मिळाल्या त्या लक्षात घेता त्यांचा विजय कसाही झाला. म्हणजे आपण जर संभाजीनगरचा विचार केला तर संभाजीनगरमध्ये दानवे आणि खैरे यांचा वाद होता, मतं विभागली गेली, त्यांचा त्याला फायदा झाला का. मला या ठिकाणी एकच मुद्दा उपस्थित करायचा आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या त्या वक्तव्याचा संदर्भ वेगळा असेल, कारण ते स्टेटमेंट आत्ताच्या घडीला त्यांना लागू पडत नाही, कारण त्यांच्या सीट्स बऱ्याच ठिकाणी कमी आल्या. पण आम्हाला हलक्यात घेऊ नका हे शिंदे साहेबांचं वक्तव्य जे आहे ना ते इतर पक्षांना सुद्धा लागू होतं. ते एमआयएमला सुद्धा भविष्यातल्या वाटचालीमध्ये केवळ धार्मिकता असा एक निकष ठेवून त्या पक्षालाही आपण कमी लेखलं नाही पाहिजे असं मला वाटतं. आपण एमआयएमचा मुद्दा आता थोडा बाजूला ठेवूया आणि अपडेट बघूया. मीरा भाईंदरमध्ये भाजप सध्या बहुमताच्या दिशेनं जाते. 44 जागी भाजपनं आघाडी घेतलेली आहे. शिंदेची शिवसेना केवळ एका जागेवर आघाडीवर आहे आणि त्यामुळे प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांना हा एक मोठा धक्का मानला जातोय. आपण ठाण्याचा जर विचार केला तर ठाण्यामध्ये एक ठाणे महानगरपालिका सोडली तर आजूबाजूच्या ज्या महानगरपालिका आहेत, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, भाजपचा वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतो. नाही, नक्कीच भाजपाची नीतीच अशी असते, अगोदर जवळ करायचं आणि त्याचा खात्मा करायचा. मी तर म्हणतो शिंदेच्या शिवसेनेचा खात्मा भाजपाने बरोबर केलेला आहे. हे त्यांना आता हळूहळू कळायला लागलं. याच्यानंतर मला असं वाटतं त्यांना जर हे कळलं पाहिजे, त्यांना सुद्धा पद्धतशीर रणनीती आखून शिंदेची शिवसेना संपवण्याचं काम भाजपा करत आहे. आणि त्याचं मीरा भाईंदरमध्ये सरळ सरळ टीका, लक्षात घ्या, सरळ सरळ टीका. ठाण्यामध्ये बरोबर त्यांना सोबत घेतलं, कारण तिथं शिंदेची ताकद जास्त होती आणि त्याचा फायदा घेऊन आपले उमेदवार वाढवले. लक्षात घ्या, अशा प्रकारची राज्यभर रणनीती करून शिंदेला टार्गेट करून शिंदेचा पक्ष संपवला. चेकमेट केलं जातंय शिंदेंना. मला ना एक प्रश्न सगळ्या म्हणजे भाजप विरोधी पक्षाचे जे प्रवक्ते आहेत त्यांना विचारावासा वाटतो. तो हा आहे की एकीकडे जर आपण मान्य केलं म्हणजे बी टीम्स या राजकारणात आहेत याबद्दल म्हणजे कोणालाही शंका नसावी. बी टीम्सचा वापर होतो. आपण एकीकडे जसं एमआयएम बद्दल बोलतो तसंच अनेक वर्ष प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सुद्धा बी टीम म्हणत होते. आता ते काँग्रेस बरोबर आले. एकंदरीत भाजपची रणनीती ही सगळ्या विरोधक पक्षांना दिसते की ही बी टीम अशा पद्धतीनं शिंदेंना ते संपवतात आहे. पण स्वतःच्या पक्षासाठी मात्र अशी का नाही तुम्हाला रणनीती सापडत की ज्यामुळे तुमच्या पक्षाच्या जागा वाढतील. म्हणजे
शिंदेच्या जागा भाजप कमी करतंय हे कळतंय, पण स्वतःच्या पक्षाबद्दल का नाही रणनीती आपण या प्रश्नाचं उत्तर घेऊया. चंद्रशेखर बावनकुळे सध्या बोलतात. ईव्हीएम मशीन त्यांनी तिथे ठेवलं, त्यावेळेला आमच्या पोलिंग एजंटचं त्याच्यावर ग्रामीण भागातही सुद्धा असाच निकाल मागच्या वेळी आले. मला असं वाटतं की हे मत विश्वासाचं मत आहे, हे मत विकासाचं मत आहे, हे मत देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी महायुतीच्या सरकारवर विश्वासाचं मत आहे आणि महाराष्ट्राचं सरकार आणि केंद्राचं सरकार माननीय पंतप्रधान मोदीचं सरकार देवेंद्रजीचं सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकतं हा कल दिसतो आहे आणि मला वाटतं हा कल आता कंटिन्यू दिसेल असं दिसत आहे. भारतीय जनता पार्टी महायुती 2/3 बहुमताने 2/3 मेजॉरिटी आणि 51% व्होट शेअर म्हणजे जर नगरसेवकाची आपण संख्या बघितली तर 51%च्या वर नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आणि 2/3 मेजॉरिटी ही महायुतीची असेल असं मला दिसत आहे. नाही, मी आधीच सांगितलं की नागपूरचं जे मत आहे ते माननीय देवेंद्रजी नितीनजीच्या डेव्हलपमेंट च्या विषयावर लोकांनी मत दिलेलं आहे. विकसित नागपूरवर मत दिलेलं आहे आणि नागपूर हे उपराजधानीचं शहर हे देशाचं आंतरराष्ट्रीय शहर आणि महाराष्ट्रातलं क्रमांक 1चं शहर जे लोकांच्या अपेक्षा आहेत नागपूरवरनं त्या नागपूरकरांनी व्यक्त केलेल्या आहे. नागपूरने सुद्धा अपेक्षेला मत दिलेलं आहे, डेव्हलपमेंटच्या अपेक्षेला मत दिलं आहे. माननीय नितीनजी देवेंद्रजींच्या विकसित नागपूरला मत दिलेलं आहे आणि त्यामुळं नागपूरचा विजय आपल्याला चांगला दिसतो आहे. एकंदरीत महाराष्ट्राने डेव्हलपमेंटला मतं दिल्यात असं मला वाटतं. आज आपण थोडा अजून थांबून जाऊ. प्राथमिक अंदाज आहे सायंकाळी 5 वाजेनंतर संपूर्ण निकाल स्पष्ट होतील तेव्हा अधिक बोलता येईल. मी आपल्याला वारंवार सांगायचो की महाराष्ट्रात एकूण नगरसेवकाच्या 51%च्या वर नगरसेवक भारतीय जनता पार्टी महायुतीचे येतील. 2/3 बहुमत भाजपा महायुतीला मिळेल. तर मला वाटतं 2/3 बहुमतच्या वर भाजपा महायुती जाते.